नमस्कार 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 मित्रमंडळी हो. आज आज खरं म्हणजे मी तुमच्याकडं कुठलीही कथा नाही घेऊन आलो. मुख्य आजचा जो एपिसोड आहे त्या एपिसोडमध्ये मी ज्या काही कथा सांगतोय त्या कथामागचा उद्देश ही गोष्ट महत्त्वाची आहे. काय झालं, परवा आपल्या शास्त्रज्ञांनी एक यशस्वी चांद्र मोहीम पूर्ण केली. त्याच्या आधी मंगळ मोहीमही आपल्या शास्त्रज्ञांनी केली होती. आत्ता चांद्र मोहीम, चंद्रावर आपलं यान उतरलं. याबद्दल आपण सगळेच आपल्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करतोय. आपण त्यांना कृतकृत्य आहे त्यांच्या या कृत्याबद्दल. हे सगळ्यांच्याच मनात, सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू दाटून आले, मनातल्या भावना उचंबळून आल्या आणि आपल्या राष्ट्राचा अभिमान आपल्या मनामध्ये दाटून आला होता. हे सगळं जरी खरं असलं तरी त्यावेळेला आमच्या एका कार्यकर्त्याने मला एक प्रश्न विचारला की आपण एवढ्या विज्ञान युगामध्ये आहे, विज्ञानामध्ये आपण एवढी प्रगती केली आणि अशा वेळेला तू अंधश्रद्धा पसरवणाऱ्या गोष्टी का सांगतो लोकांना? मला हसू आलं. अर्थात माझ्या प्रेक्षकांच्या किंवा श्रोत्यांच्या अर्थात अशाच भावना असण्याची शक्यता आहे. हे नाकारून चालत नाही आणि त्यामुळं या सगळ्याच्या पाठीमागची भूमिका स्पष्ट करणं हे मला त्याच्या या प्रतिक्रियेवरनं आवश्यक वाटलं. आणि म्हणून या ज्या कथा आहेत, या पुराणातल्या कथा, आपण म्हणतो पुराणातली वांगी पुराणातच राहू देत, पण या पुराणातल्या कथा मी का उकरून काढतोय? रामायण महाभारतातल्या या कथा का उकरून काढतोय? या सत्यकथा आहेत का? तर असण्याची शक्यता नाहीच. मग या खरंच घडलं असेल का? कसं शक्य आहे? या सगळ्या गोष्टींचा विचार करून महाभारतामध्ये जरी म्हणलं असलं की हा जय नावाचा इतिहास आहे असं महाभारताच्या सुरुवातीला म्हटलेलं आहे, परंतु इतक्या वर्षानुवर्ष मौखिक पद्धतीने हे सगळे ग्रंथ आपले वर्षानुवर्ष पुढं चालत आलेलं आहे. ज्या वेळेला नंतर छपाईचा शोध लागला त्यावेळेला ते लिखित स्वरूपात उपलब्ध झाले आणि मग त्याच्यामधला डिस्पॅरिटी किंवा काय समजा मौखिक पद्धतीनं येताना त्याच्यामध्ये बदल होत गेले असण्याची 100% शक्यता आहे. पण ते बदल थांबले लिखित स्वरूपात. तरीसुद्धा ते बदल थांबले असेही म्हणता येत नाही. लिखित स्वरूपात सुद्धा एखाद्या गोष्टीचा उच्चार हा वेगळ्या स्वरूपात असू शकतो आणि त्यामुळं त्याच्या अर्थामध्ये फरक पडू शकतो. उदाहरणार्थ जग आणि जग, स्पेलिंग तेच, अक्षर तीच, पण उच्चार करताना जग असं म्हणायचं का जग म्हणायचं, हा प्रत्येकाच्या उच्चार करण्याच्या पद्धतीचा फरक आहे आणि त्यामुळं अर्थामध्ये मात्र खूप फरक पडू शकतो. आणि त्यामुळं मौखिक पद्धतीनं सुद्धा ज्या गोष्टी आपल्याकडं आलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टींचा फरक पडला असण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी या खऱ्या नाहीत असं घडलेलं असण्याची शक्यता नाही. वैज्ञानिकदृष्ट्या हे चुकीचं आहे हे सगळं मान्य असून सुद्धा आपण हे का करतो? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टी सांगतो आणि त्या गोष्टींच्याद्वारे काही आपल्याला तत्त्व किंवा काही त्यांना जीवनात उपयोगी पडेल अशा काही गोष्टी आपण समजावून सांगत असतो. तर हे गोष्टीच्या माध्यमातून उदाहरणार्थ आपण वेगवेगळ्या कथा आपण हे करतो, मुलांना सांगतो. या कथेमध्ये वाघ म्हणाला किंवा सिंह म्हणाला किंवा कोल्हा म्हणाला असं आपण म्हणतो. प्राणी बोलतात का हो माणसाच्या भाषेत? नाही. पण आपण ते सांगतो कारण त्या कथेमधून किंवा कथेच्या माध्यमातून एक आपल्याला तत्त्व सांगायचं असतं, एक विचार सांगायचा असतो, तो विचार रुजवायचा असतो. त्यामुळे एखादा विचार रुजवण्यासाठी थोडासा फॅन्टसीचा आधार घ्यायचा, थोडासा
जुन्या काळातल्या पुराणांचा आधार घ्या, थोडा फॅन्टसीचा आधार घ्या, थोडा कथेच्या मार्गानं घ्या. पूर्वीच्या काळी असं होतं, कथेकरी, कीर्तनकार आणि प्रवचनकार असे 3 प्रकार असायचे. कथेकरी हे लहान मुलांना जसं गोष्टीच्या माध्यमातून कथा एखादा विचार समजून सांगायचा असेल तर त्या पद्धतीनं कथेकरी हे समाजासमोर किंवा जे साधारणपणे कमी शिकलेले आहेत, अर्धशिक्षित आहेत, अशिक्षित अशांच्या समोर कथांच्या माध्यमातून विचार मांडत असे. कीर्तनकार हे कथाबरोबरच करमणुकीच्या माध्यमातून, करमणुकीच्या प्रकारातून हे विचार, त्यामध्ये कथा असत, त्यामध्ये संगीत असत, त्यामध्ये गाणी असेल, सगळ्या प्रकारच्या करमणुकीच्या त्याच्यामध्ये अभिनय असायचा, सगळ्या प्रकारच्या करमणुकीच्या माध्यमातून या गोष्टी सांगत असत. आणि प्रवचनकार हे त्या बाबतीतलं तात्विक विवेचन करत असत. त्या कथेमागं तत्त्व काय सांगितलेलं आहे याचं तात्विक विवेचन हे प्रवचनकार करते. त्यामुळं कथाकार, कीर्तनकार आणि प्रवचनकार असे वेगवेगळे प्रकार होते. अर्थात आता सध्या अशा पद्धतीचे वेगवेगळे गोष्टी ॲव्हेलेबल नाहीत, किंवा असल्या तरी सगळ्यांनाच त्या ॲव्हेलेबल होतील किंवा सगळ्यांपर्यंत पोहोचतील असं नाही. यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी चुकीच्या पद्धतीनं सुद्धा लोकांच्या पुढे येऊन पोचतात. आणि म्हणून या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टींचा चुकीच्या पद्धतीनं विचार होऊ नये आणि त्यामागचा विचार लक्षात घेऊन त्या विचारांची कास आपण धरावी. आजचं जरी विज्ञान युग असलं तरी फॅन्टसीची गरज असतेच, बोधकथांची गरज असतेच. प्रत्येक वेळेला आपल्याला बोधकथा या आवडतात. पंचतंत्राच्या माध्यमातून तर या बोधकथा आपल्याला लहानपणापासून आपल्याला साथ देत असतात, सोबत देत असतात. या पंचतंत्राचा आता सगळीकडं इंग्लिश भाषेमध्ये सुद्धा चांगलं भाषांतर करून त्याचा उपयोग बऱ्याच ठिकाणी करत. तर या पंचतंत्राच्या कथासुद्धा या काही घडलेल्या नाहीच आहे. प्राणी पक्षी काही बोलतात का? नाही बोलत. पण तरीसुद्धा त्यांचा बोधकथा म्हणून उपयोग होतो की ही कथा सांगितल्यानंतर या कथेपासून काय बोध घ्यायचा हे आपण सांगायला पाहिजे, आणि ते मी सांगत असतो. त्यामुळं आधी कथा सांगणे आणि त्या कथेपासून आजच्या कालमान परिस्थितीनुसार बोध काय घ्यायचा हा बोध सांगतो. तो बोध महत्त्वाचा, कथा महत्त्वाची नाही. पण कथेच्या माध्यमातून पूर्वीपासून हा विचार आपल्या संस्कृतीमध्ये रुजलेला आहे, पूर्वीपासून हा विचार आपल्या संस्कृतीने मान्य केलेला आहे, आणि आपल्या संस्कृतीमध्ये या विचारांना फार पूर्वीपासून स्थान दिलं गेलेलं आहे. एवढंच मला सांगायचं आहे. म्हणून या पुराणातल्या कथा, हजारो वर्षापूर्वीपासून चालत आलेल्या या कथा आज मूळ स्वरूपात नसून प्रतिक्षिप्त स्वरूपातच असणार आहे. तरीसुद्धा त्या कथेच्या मागची विचारधारा समजून घेणं आणि आपल्या संस्कृतीमध्ये ह्या दानामागची जी उच्च भावना आहे आणि सर्वसामान्य माणसांना आपल्याजवळचं काहीतरी गरजू माणसाला दिलं पाहिजे याबद्दलची जी भावना सर्वसामान्य माणसांच्या मनात निर्माण करण्यासाठी या कथांचा आधार घेऊन लोकांना समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीनेच सगळ्यांना आपल्या संस्कृतीची उकल करून किंवा संस्कृतीची विचारधारा ही आजच्या काळामध्ये कशा पद्धतीनं सुसंगत आहे हे समजावून सांगण्यासाठीच ह्या मी कथा सांगत आहे. यामध्ये अंधश्रद्धेचा भाग नाही, अंधश्रद्धा पसरवण्याचा उद्देश नाही, आणि ते चुकीचंच आहे. म्हणजे त्यापासून कोणी जर अंधश्रद्धा म्हणून किंवा त्या दृष्टिकोनातून विचार करत असेल तर ते चुकीचं आहे. विचारधारा महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या, आणि त्या दृष्टिकोनातूनच जसं पंचतंत्रातील गोष्टीचा किंवा बृहत्कथा, जातक कथा, ह्या ज्या काही सगळ्या वेगवेगळे कथा प्रकार आहेत, तर या वेगवेगळ्या कथांचा आपण त्यातल्या तत्वासाठी म्हणून समजून घेतो. तर त्या पद्धतीनंच मी ज्या काही कथा, पुराणकथा किंवा महाभारत रामायणातल्या कथा असतील, या कथा मी तुम्हाला सांगत असेल तर त्या कथांचा उपयोग आपल्या संस्कृतीची विचारधारा ही
आपल्या आजच्या कार्यासाठी, सामाजिक कार्यासाठी कशी सुसंगत आहे हे सांगण्यासाठीच या कथांचा उपयोग करतो आहे. त्यामुळं अंधश्रद्धा कुणीही पसरवू नये किंवा अंधश्रद्धा पसरण्यासाठी या गोष्टींचा उपयोग होतो आहे असं अजिबात समजू नये. या बोधकथा आहेत आणि याचा विचार बोधकथा म्हणूनच केला पाहिजे, एवढंच आपल्याला आग्रहाचं सांगणं आहे. अर्थात उद्याच्याला आता दुसरी कथा घेऊन येतो आहे, पण या कथांच्या मागची आणि इथून पुढंसुद्धा माझे एपिसोड जे आहेत त्या एपिसोडमध्ये जे काही पौराणिक किंवा जुने दाखले आहेत, या जुन्या दाखल्यांचा किंवा पौराणिक दाखल्यांचा जो उपयोग आहे मी उपयोग बोधकथा म्हणून करतो आहे, एवढं लक्षात घेऊन त्या कथांचा आस्वाद घ्या आणि त्यापासून होणारा बोध त्याबद्दलचं मी नंतर विवेचन त्या कथेनंतर करत आहे. तेवढं महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आणि माझ्यावर असंच प्रेम करा. आपण बरेच लाईक्स करत आहात आणि आपण बरेच व्ह्यूज करत आहात, तरीसुद्धा आपण स्वतः लाईक करा, सबस्क्राईब करा, व्ह्यू करा. आपल्या मित्र, नातेवाईक आणि ओळखीचे जे कोणी आहे त्या सगळ्यांना हे चॅनेल पाहायला सांगा, या चॅनेलला सबस्क्राईब करायला सांगा आणि हे चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेऊन पोचवणे आणि माझ्या समाज जागृतीच्या प्रयत्नामध्ये मला मदत करण्याचा प्रयत्न करा, एवढीच एक विनंती. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद आणि इथून पुढं प्रतिक्रिया देत राहा आणि त्याबाबत माझ्या काही चुका असतील तर त्या चुकाही सांगत राहा. पुढील याच्यामध्ये आपण त्या चुका सुधारून घेऊ. आणि माझा फोन नंबर मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलेलाच आहे, तो पुन्हा एकदा सांगतो. माझा फोन नंबर 9657709640 आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या कॉमेंट सांगा आणि आपण हे चॅनेल पहा, इतरांना पाहण्यासाठी प्रवृत्त करा आणि जास्तीत जास्त हे चॅनेल माझं सुनील देशपांडे, माझं चॅनेल सुनील विजया रंगनाथ, हे सगळ्यांना पाहण्यासाठी सगळ्यांना आग्रह करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.